अब ये राजनीति है या सामाजिक नीति है? सामाजिक नीति पर तो समर्थन करने की बात आती है, लेकिन जब राजनीति सामने आती है तो ध्यान में आती है। आप कभी भी बिना राजनीति कुछ भी नहीं लाते हो, ये आपकी ये विशेषताएं है। गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत एक विधेयक मांडलं। या विधेयकावरील चर्चेत सहभागी होत असताना सुरुवातीलाच अरविंद सावंत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। ही प्रतिक्रिया दिल्लीतल्या 3 महापालिकांचं जे एकत्रीकरण करण्यासाठी विधेयक आले त्यावरची आहे। विधेयक दिल्लीचं असलं तरी त्याचे तार थेट मुंबई महापालिकेपर्यंत पोहोचतात। अमित शहांच्या या विधेयकानं अरविंद केजरीवालांचं दिल्लीतलं गणित उलटं फिरवलंय। शहांनी मांडलेल्या हे विधेयक काय, त्याचा फायदा कोणाला होणार आहे, त्यामुळे आपचा झाडू उलटा फिरवायचं काम कसं केलंय आणि दिल्लीपुरत्या मर्यादित असलेल्या या विधेयकानं बीएमसीत हादरे कसे बसू शकतात हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सदानंद, तुम्ही मुंबई तकचा हा व्हिडिओ बघताय। दिल्ली हे अर्धवट घटक राज्य आहे, म्हणजे दिल्लीत राज्याचीही सत्ता चालते आणि केंद्राची। तसा दिल्लीचा समावेश हा केंद्रशासित प्रदेशामध्ये होतो, त्यामुळे इथं अनेकदा केंद्राचीच सत्ता वरचढ ठरते। केंद्राकडून सगळा कारभार जो सत्तेचा आहे तो गृहमंत्री चालवतात। याच दिल्लीबद्दल बुधवारी लोकसभेत गृहमंत्री अमित शाह यांनी एक महत्त्वपूर्ण विधेयक मांडलं। दिल्ली महापालिका दुरुस्ती विधेयक 2022 असं या विधेयकाचं नाव आहे। जवळपास 1.25 कोटी लोकसंख्या असलेल्या दिल्लीत लोकांना नागरी सेवा सुविधा पुरवण्यासाठी 3 महापालिका आहेत, पण या विधेयकामुळे दिल्लीतील 3 महापालिकांचं एकत्रीकरण होणार आहे। 2012 मध्ये दिल्ली महापालिकेची विभागणी करून नव्यानं 3 महापालिकांची निर्मिती करण्यात आली होती। आता हे एकत्रीकरण का करायचं आहे आणि त्याचा हेतू काय हे अमित शाहांनी विधेयक मांडताना स्पष्ट केले। मगर निश्चित रूप से जिम्मेदारी के साथ कहना चाहता हूं कि दिल्ली सरकार यहां पर स्टेप मदर एटीट्यूड के साथ ये नगर निगमों के साथ व्यवहार कर रही है। एक सौतेली मां जैसा व्यवहार हो रहा है और इसके कारण ये सारे नगर निगम अपनी ड्यूटियों का, अपने दायित्वों का निर्वहन करने के लिए अपने आप को पर्याप्त संसाधनों से लैस नहीं पा रहे। अभी जो तीनों निगमों के 10 साल चलने के बाद चीजें सामने आई हैं, वो ये है कि तीनों निगमों के बीच में नीतियों के बारे में एकरूपता नहीं है। एक ही शहर के 3 हिस्सों में अलग अलग नीतियों से निगम चलते हैं, क्योंकि नीतियों की चलाने की, निर्धारित करने की शक्ति हर एक निगम में निहित है। हर निगम के बोर्ड को अधिकार है कि वो अपने चलाने की नीतियों को तय करे। संसाधनों और दायित्वों का जब निगमों को बांटा गया तब बहुत सोच समझकर इसका बंटवारा नहीं किया गया। 3 निगम में से एक निगम तो हमेशा सरप्लस रहेगा उनकी इनकम की दृष्टि से, और बाकी 2 निगमों की लायबिलिटी ज्यादा होगी मगर इनकम कम होगी। तो निगमों को बांटते वक्त भी संसाधन की प्राप्ति और संसाधन के खर्च के बीच के संतुलन की व्यवस्था उस वक्त देखी नहीं गई है। इसके कारण ढेर सारी ऐसी परिस्थितियां खड़ी होती है कि जो लोग चुनकर आते हैं उनको निगम चलाने में बड़ी तकलीफ होती है। ही झाली सरकारची बाजू। आता आपण विरोधी पक्षांचं म्हणणं काय ते बघूया। विरोधी पक्षांनी महापालिका एकत्रीकरणाला तीव्र विरोध केलाय। दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीनं निवडणूक लांबवण्यासाठीच केंद्र सरकारनं एकीकरणाची ही चाल खेळल्याचा आरोप केलाय। दिल्ली में चुनाव टाल दिए इन लोगों ने। पावर है जी हमारे पास। अरे ये क्या पावर हो गई यार। आज भी कूड़े के पहाड़ में आग लगी पड़ी है। वहां पे कौन, वो रोहिणी के पास जो पहाड़ है, वो आग लगी पड़ी है वहां पे कूड़े के पहाड़ पे। पूरी दिल्ली को कूड़ा कूड़ा कर दिया और चुनाव नहीं करा रहे। हमारे पास पावर है। अरे ये अहंकार रावण का नहीं चला था, तुम्हारा अहंकार कब चले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा लोकसभेत बोलताना विधेयकाच्या टायमिंगवर बोट ठेवलं। You should think about the timing. Like they said, the State Election Commission had an official invite to the press conference at 5 o'clock, and then this decision was taken. That's the reason we are saying, and we feel that kuch gadbad. I'm not saying, I'm sure your intent is very good, but delaying is not going to help anybody. An administrator being there, जो आम आदमी है दिल्ली वाला, कहाँ जाएगा?
वो कॉर्पोरेटर के जाता है, अगर उसका डीपी जल जाता है, उसका गटर का प्रॉब्लम होता है, पानी का प्रॉब्लम होता है, किसको जाएगा मिलने अभी वो? He'll have to run to his MLA, but corporator is something जो 24/7 आपके सुख दुख में रहता है. That's why this whole distribution of power is in the constitution. 3 महापालिकांमध्ये सध्या 272 वार्ड आहेत. ते एकत्रीकरणानंतर 250 होतील. या विधेयकामुळे सत्ता विकेंद्रीकरणाचं तत्वच धुळीस मिळवलं जाते. मुंबईतही असा प्रस्ताव आणण्यात आलेला होता, पण तो धुळीस मिळाला, तो बारगळला, असं अरविंद सावंत यांनी लोकसभेत सांगितलं. महापालिका एकत्रीकरणाचं थोडं पॉलिटिक्सही आहे. दिल्लीमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड जोर लावूनही भाजपला सत्ता मिळाली नाही. दिल्ली पाठोपाठ अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीला पंजाबमध्ये घवघवीत यश मिळालं. त्यामुळेच आत्ताच्या घडीला दिल्ली महापालिकेच्या निवडणुका झाल्या तर आपच्या झंझावातात भाजपच्या अनेक वर्षापासूनच्या सत्तेला धक्का बसला असता. त्यामुळेच निवडणुका थोड्या पुढे गेल्या तर विरोधातलं वातावरण कमी होईल असा भाजपचा डाव असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. पण भाजपच्या याच चालीनं निवडणुकीसाठी तयार असलेल्या केजरीवालांचं महापालिकेत सत्तेवर येण्याचं स्वप्न सध्याच्या घडीला लांबलंय. महापालिकेचं एकत्रीकरण केल्यामुळे नव्यानं निवडणूक घेण्यासाठी जवळपास 6 महिन्यांचा कालावधी लागेल. वार्ड रचना वगैरे गोष्टी पूर्ण कराव्या लागतील. तिन्ही महापालिकांवर सध्या भाजपची गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता आहे आणि भाजप कुठलीही सत्ता सहजासहजी सोडत नाही. त्यामुळेच दिल्लीतल्या अमित शहांची गल्लीच्या राजकारणातली ही एंट्री खूप महत्त्वाची ठरली आहे. केंद्रशासित प्रदेश असलेल्या चंदीगड महापालिकेबद्दलही शहांनी असाच एक निर्णय घेतलाय. केंद्रशासित प्रदेशात कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता केंद्र सरकारचे लाभ देण्याची घोषणा केली आहे. चंदीगडमध्ये जाऊन त्यांनी ही घोषणा केली. चंदीगडच्या टेरिटरीमध्ये जे कर्मचारी अधिकारी येतात त्यांच्यासाठी ही घोषणा झालेली होती. आतापर्यंत हे सगळे कर्मचारी पंजाब सरकारच्या नियमानुसार काम करायचे. असंच काहीसं आपण गेल्या वर्षी हैदराबादच्या महापालिका निवडणुकीत बघितलं होतं. अमित शहांनी या निवडणुकीमध्ये इंटरेस्ट घेतला होता. नगरसेवक निवडून आणण्यासाठी नरेंद्र मोदी वगळले तर झाडून भाजपची सारी बडी नेते मंडळी हैदराबादमध्ये गेलेली होती. भाजपच्या याच दिल्ली ते गल्ली राजकारणाची झलक आता आपल्याला बीएमसी निवडणुकीत बघायला मिळू शकते. ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळे बीएमसी वरही सध्या प्रशासक राज आहे. निवडणूक 6 महिन्यात होईल तरी मुंबईत बीएमसी निवडणुकीचे पडघम काही दिवसांपूर्वीपासूनच वाजायला सुरुवात झाली आहे. आता बीएमसीच्या मराठी आखाड्यामध्ये कोण कोण भिडू उतरतात हे बघणं महत्त्वाचं आहे. पण दिल्लीतल्या अमित शहांच्या चालीनं जसं केजरीवालांचे सत्तेचे मनसुबे तात्पुरते का होईना धुळीस मिळवण्याचं काम केलंय, त्याच धर्तीवर म्हणजे मुंबईत राज्याचा कायदा असला तरी दुसऱ्या कोणत्या पद्धतीनं अमित शहा नवा डाव टाकतात का ते बघावं लागेल. अमित शहांच्या या चालीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.